सावंतवाडीपासून घरापर्यंतचा प्रवास चालू झाला। मळेवाडी या ठिकाणी आता आम्ही पोहोचलोय। गौरांश आणि प्रसन्नाची टमटम मधली मस्ती बघा। गावातील निसर्ग हे बघण्यासारखं आहे, खूप छान वाटतं। बघा ना, रस्ते किती साफ वाटतात, त्यात आजूबाजूला असलेली हिरवगार झाडे, यामुळे सावली जाणवते। खूप छान वाटतं गावातल्या ह्या वातावरणामध्ये, आणि म्हणूनच कोकणातली मजाच वेगळी असते, खूप भारी वाटतं। आता आम्ही आरवली या ठिकाणी पोहोचलो। बघता बघता देवाचेही दर्शन आम्हाला झाले। हे आहे श्री देव वेतोबा। सकाळी आम्ही गावी आल्यामुळे घरामध्ये जेवण करण्यासाठी काही सामान हवं होतं, त्यासाठी आई वडील माझे शिरोड्याच्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गेले आणि आम्ही घराकडे निघालो आहोत। प्रकारे आता आम्ही घराजवळ पोहोचलेलो आहोत। गौरांच्या हातात गावाची या घराची चावी आहे, तो दरवाजा उघडायला जातोय। छोटा पैकेट बड़ा धमाका। गौरांशने घर खोललेलं आहे आणि आतमध्ये पहिला प्रवेश घेतलेला आहे। नवीन घर असल्यामुळे मगाशी सांगितलं तसं की भरपूर सारं सामान आले आणि पहिला दरवाजा खोलून आतमध्ये प्रवेश घेतलाय माझ्या गौरांशने। गौरांश, गौरांश, ए गौरांश, माझा भाऊ पहिल्यांदाच येतोय घर बांधल्यापासून। पहिलीच वेळ आहे त्याची घर बघायची आणि घरामध्ये एंट्री मारायची। सगळं बघून घेतोय पहिल्यांदाच आल्यामुळे की घर कसं बांधलंय। आतापर्यंत फक्त व्हिडिओमध्येच बघितलं होतं त्याने घर। कसं वाटतंय? वडिलांनी व्यवस्थित सगळं केलंय की नाही सांगितल्याप्रमाणे ते बघतोय। हा आहे पाठचा दरवाजा आमचा। सगळीकडे नळ आहेत, पाणीच पाणी आहे आपल्याकडे। प्रसन्ना, कसं वाटलं तुला घर? मस्त आहे, आवडलं? मग तू आता इथेच राहा, आता तू इथेच राहशील। चला आता पटापट झाडू बिडू मारूया, आवरून घेऊया घर। ते माझे मोठे काका आणि छोटे काका आहेत तिथे। चला चला पायी पायी। पहिल्यांदाच घर बांधल्यापासून आज पहिल्यांदाच घरात आली आहे। अजूनपर्यंत तिने पण अजून काहीच बघितलं नव्हतं। थँक्यू थँक्यू। कसं आहे? छान आहे, आवडलं? जसं प्रथमेश पहिल्यांदाच आलाय तसं मम्मी सुद्धा आज पहिल्यांदाच आली घरात। गावाकडचे तुळशी वृंदावन बघण्यासारखे असतात। हे आहे आमच्या घराजवळ तुळशी वृंदावन। हे तुळशी वृंदावन आहे माझ्या आजीच्या घराजवळ, म्हणजे
आम्ही पहिले लहान असताना ह्याच घरी यायचो. आता आमची वेगवेगळी घरं झाली, पण पहिलं आमचं घर हेच आहे. म्हणजे हे आहे आमचं मूळ घर. हे आहे माझ्या आजीचं घर. आता इथे कोणच राहत नाही. आजीला जाऊन खूप वर्ष झाली, त्यामुळे घर आता आम्ही जेव्हा सगळे येतो एकत्र त्याचवेळी घर असं ओपन होतं, उघडतं. इथे माझा गौरान झोपला आहे शांत असा, आणि हा प्रसन्न मोबाईलवर खेळतोय. त्या साईडला किचन आहे, ह्या साईडला एक रूम आहे, ते देवघर रूम आहे, आणि त्यात अजून एक रूम आहे तिकडे, आणि ह्या साईडला एक रूम आहे. असं आमचं आजीचं घर आहे. हे आहेत माझे आजी आजोबा, पप्पांचे आई वडील आहेत. प्रवास करून आलो होतो, त्यामुळे आम्ही आज मस्तपैकी मम्मीने चिकन बनवलेलं आहे. हा आहे भात, हे बनते चिकन. गावात आलं आणि चिकन खाणार नाही असं होणारच नाही. आणि ह्यामध्ये आहे खेकडे. खूप टायमानंतर हे मी खेकडे खाणार आहे. तर आजचा मेनू आमचा असा आहे. नमस्कार. दुपार झाली आहे. तर आज सगळं आधी घरातली आवराआवर केली, थोडं फ्रेश झालो. मम्मीने मस्तपैकी आज नॉनव्हेज जेवणाचा बेत केला आहे. ते सगळं झाल्यानंतर आता मला वेळ भेटला म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले. तर आज मी आहे माझ्या गावी शिरोड्याला. उद्या आमच्या घरी पूजा आहे, त्यामुळे आजचं आमचं जेवण हे आम्ही खालच्या घरात, म्हणजे आमचं मूळ घर आहे आजीचं, त्या घरात आम्ही बनवलेलं आहे. उद्या छोटीशीच पूजा आहे, गणेश पूजा होणार आहे. गणेश पूजा झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आणि चुलीवर आपलं अन्न शिजवायला आपण चालू करतो. त्यामुळे उद्या गणेश पूजा झाल्यानंतरच घरामध्ये जेवणाला सुरुवात होणार आहे. म्हणून आजचं जेवण आम्ही आमच्या खालच्या घरी, आजीच्या म्हणजे मूळ घरात आमच्या करायचा विचार केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला मी खालचं घर दाखवलं मगाशी, आणि जेवणही दाखवलं. आज नॉनव्हेज जेवणाचा बेत. तर उद्या आमची घरातली पूजा झाल्यानंतर माझे काही व्हिडिओ तुम्हाला तिकडचेही दिसतील. मी मागे काय बघते, तर मागे माझं लक्ष ह्यासाठी लागलं आहे कारण की माझा नवरा ही इथे येणार आहे, आणि तो पहिल्यांदा इतका लांब प्रवास बाईकने करणार आहे. म्हणजे मुंबईपासून ते शिरोड्यापर्यंत तो बाईकने येणार आहे. सकाळी 4:30 वाजता निघालेत, त्यामुळे माझं अर्ध लक्ष तिथे लागलं आहे की तो जवळपास पोचलेला आहे, मला समजलं आहे. पण जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत, त्यामुळे माझं लक्ष तिकडे लागले. तिथे रस्ता आहे, म्हणजे हे आजीचं घरापासून हा आमचाच रस्ता आहे. तिथे रस्ता आहे आणि त्या साईडला वडिलांनी माझं घर बांधलेलं आहे. त्यामुळे रस्त्याच्या ठिकाणी माझं अर्ध लक्ष लागलं की माझा नवरा कधी येतो. म्हणजे जोपर्यंत त्याला मी डोळ्यासमोर बघत नाही तोपर्यंत तर थोड्या वेळातच येईल, तर मी त्याला भेटेल. मग आम्ही आजचा आमचा काहीही प्लॅन नाही आहे. आज फक्त आम्ही दोघंही प्रवास केलेला आहे, तर आम्ही आज आराम करणार आहोत. त्यानंतर पूर्ण सकाळपासून आता दुपारचे 2 वाजले आहेत, म्हणजे आता तो पोचणारच आहे. तर आराम त्याला भेटला पाहिजे म्हणून आज आमचा हाच प्लॅन आहे. तर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही असेल तर आम्हाला सांगत जावा की तुम्हाला काही चेंजेस वाटत असतील, तुम्हाला काय वाटत असेल की आम्ही काय केलं पाहिजे, की तुम्हाला काय वाटतं आमच्याकडून, तर आम्हाला नक्की सांगा. कारण की आम्ही नवीनच चॅनल ओपन केलं, त्यामुळे आम्हालाही समजायला वेळ जातो आहे की आम्ही कुठे चुकतो, कुठे बरोबर आहे. तर काही असेल तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही नक्कीच प्रयत्न करू जर काही चुकत असेल तर बदलण्याचा. चला आता ते आल्यावरती आम्ही मस्तपैकी एकत्र जेवण करू आणि मस्त आराम करू. तर भेटू. प्रसन्ना कोथिंबीर घेऊन चाललाय बिचारा. लहान आहे म्हणून त्याला भरपूर कामं देतात सगळे, खालीवर धावायची. पण ऐकतो, चांगला आहे तो खूप. या ठिकाणी हे माझ्या 2 नंबर काकांचं घर आहे, आणि
आहे. ह्या ठिकाणी माझ्या छोट्या म्हणजे 5 नंबर काकाचं घर आहे. कोण नाही. मुंबईवरून सामान आणलंय ते सगळं असं ठेवलंय म्हणून ते सगळं तुम्हाला पसारा दिसतोय. प्रथमेश काय झालं? आला टायमावर आला, बरोबर आला माझा नवरा घरी. खालीच जायचं ना, येऊ दे घरी जरा खाली पाणी वगैरे जरा फ्रेश बसू दे, आराम पंख्याची हवा खाऊन. गोंड्या खालच्या घरात झोपलाय. फोन आम्ही लावतोय, बिझी 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 येतोय. अरे हे झालं, हँग झाला विचार. पप्पा पप्पा आले. कुठे पप्पा गेले? पप्पा हे बाई, इथे पप्पा आहे बाई. इथून दिसणार, इथून दिसणार. इथे इथे हाक मार, हाक मार. पप्पांना आवाज दे, हाक मार. पप्पाला आवाज दे. हाक मार पप्पाला, हाक मार. हा पप्पा. आई पडशील. ए गौराचे पप्पा आले, पप्पा आले. पप्पा आले. कोणाचे पप्पा? बाबा आला तेव्हा गौरांश खालच्या घरी झोपला होता, त्यामुळे बाबा त्याला भेटायला खालच्या घरी आला होता. जेवून झाल्यानंतर थोडा आराम करून झाला. त्यानंतर आता मी वरच्या घराकडे चाललेली आहे. आज सगळी धावपळ असल्यामुळे मला काहीच व्हिडिओ काढता येणार नाही आहे. आता संध्याकाळ झालेली आहे. आम्ही मस्त दुपारी जरा आराम केला. त्याच्यानंतर चहा नाश्ता झाल्यानंतर आता माझा नवरा आणि माझे वडील हे दोघं जरा मार्केटमध्ये गेले होते उद्याच्या सामानाची खरेदी करायला. उद्या आमच्याकडे जसं मी सांगितलं की आमच्याकडे गणेश पूजा आहे, त्याचं थोडीशी शॉपिंग बाकी होती, काही सामान बाकी होतं, ते आणायला गेले होते. आता ते आल्यानंतर आम्ही जेवणार आहे आणि झोपणार आहे, कारण की उद्या आम्हाला लवकर उठायचं आहे. तर आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबवत आहोत. तर भेटूया उद्या. बाय, गुड नाईट.